गुड मॉर्निंग. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर बघा, आज तारीख आहे 16 जून आणि ह्या तारखेच्या इतक्या साऱ्या आठवणी आहेत. आज सगळ्या मुलांचं स्कूल भरलेलं आहे आणि समर्थाचं पण बघा, पुण्यामध्ये असतानाच्या खूप साऱ्या ह्या दिवसाच्या आठवणी आहेत माझ्या. तर बघा, सकाळी आम्हाला 4:30ला कमीत कमी 4:30 पावणे 5ला मला उठावं लागायचं समर्थाला स्कूलला पाठवायचं म्हटल्यानंतर, कारण 6:30ला त्याची स्कूल भरायची. त्यामुळे इतक्या आठवणी आहेत ना ह्या दिवसाच्या. आणि आज सकाळी बरोबर 16 जून म्हटलं आणि त्यातनं सोमवार, आज सगळी मुलं इथली शाळेत चाललेली दिसली ना, मला पुण्यातले दिवस आठवले. आणि आता समर्थाची बघा 10वी झाली, त्यामुळे आता खरंच शाळा हा प्रकारच बंद झाला. आणि खरंच पहिल्या दिवसापासून, म्हणजे जसं की त्याला मी पहिल्या दिवशी, म्हणजे ज्यावेळेस मी पहिलं स्कूलला घातलं होतं पहिल्या दिवशी, तेव्हापासूनच्या आत्तापर्यंत 10वीपर्यंतच्या म्हणजे 9वीपर्यंतच्या आठवणी आहेत खूप. म्हणजे 16 जून म्हटलं की मुलांची 8 दिवस अगोदर, स्कूल भरायच्या 8 दिवस अगोदर आपल्याला मुलांची सगळी तयारी करावी लागायची. शाळेमध्ये खूप सारे हेलपटे घालावे लागायचे, मार्केटला भरपूर वेळा जायला लागायचं, वह्या पुस्तकं शूज ड्रेस वेगळे म्हणजे शाळेचे पीटीचे सगळं असं युनिफॉर्म वगैरे सगळं गोळा करायचं म्हटलं की 8 दिवस अगोदर चक्रा असायच्या. आणि खरं ते पुण्यातलं जीवनच वेगळं होतं, खूप छान वाटायचं. आणि तिथनं जसं आम्ही निघलो तसं शाळेचा विषय संपला होता, म्हणजे टिफिनचा शाळेत, कारण समर्थला त्यानंतर हॉस्टेलला घातलं आणि आम्ही इकडं आलो. तर ह्या दिवसाच्या माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. सकाळी सकाळी ही मुलं सगळी शाळेला चालली की मला अचानक समर्थाची आठवण आली आणि तो शाळेचा पहिला दिवस आठवला. तर अक्षरशः इतका नटून थटून तो तयार व्हायचा ना. सकाळी 6:30ला शाळा असायची आणि ज्यावेळेस त्याला सिनियरला घातलं, म्हणजे ज्युनियरला घातलं होतं ना, त्यावेळेस मात्र त्याची 6:15ची शाळा असायची. तरीसुद्धा बघा त्याला झोपेतच आंघोळ घालायला लागायची. इतक्या गोड आठवणी होत्या ना त्या, की खरंच खूप भारी वाटलं. आणि आज सकाळी अचानकच मला ती आठवण झाली आणि खूप भारीसुद्धा वाटलं. आणि कशी बघा मुलं एवढे मोठे होतात आणि कसे हे पहिली ते म्हणजे ज्युनियर ते 10वीपर्यंत कसं पटापट निघून गेली वर्ष, कळलंसुद्धा नाही. आणि समर्थ पण कालच म्हणत होता, मम्मी असं वाटतं की उगंच मोठं झालो, लहानपणीचं जीवन किती खुशालीचं होतं, काही टेन्शन नव्हतं, काय नव्हतं. आता इथून पुढेचं जीवन जे आहे ना मुलांचं, खरंच खूप खरतड प्रवास आहे. आत्ता इथून पुढे तर खरं त्यांच्या शिक्षणाची मेन ही सुरुवात आहे. आता त्या दिवशीच म्हणत होता, इकडे ॲडमिशन घ्यायचं का तिकडे ॲडमिशन घ्यायचं, किती टेन्शन वाढले, किती ताण वाढला आहे, पैसे किती वाढलेत, फिया किती वाढलेत. 5-5 लाख रुपये 2 वर्षाचे फिया झालेल्या आहेत नुसते आपले हे CATच्या नेटच्या GAच्या परीक्षेच्या तयारी करण्याच्या. तर आता आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशा केल्यात, तर अकॅडमीला 5-5 लाख रुपये आम्हाला फिया सांगितलेले आहेत. तर असं तो फी ऐकूनच मला म्हणला, किती छान होतं ना आपलं हे सगळं मधलं आयुष्य. आणि आता खरंच अचानकच 10वी झाली आणि मोठा शिक्षणाचा म्हणजे ही जो आहे ना तो चालू झाला. आणि खरंच बघा, मुलं कधी हाताशी येतात आणि कधी मोठी होतात कळत पण नाहीत. आता हे 2-3 वर्ष, हे 2-4 वर्ष खूप हार्ड जाणार आहेत आम्हाला पण आणि त्यालासुद्धा. आणि असं आता त्याचीसुद्धा ॲडमिशनची, त्याचीसुद्धा बाकीची सगळी तयारी करायची आहे. त्याचबरोबर ऑलरेडी निम्मी तयारी झालेली आहे. 5-5 लाख रुपये, 4-4 लाख रुपये मुलांना आता CATच्या नेटच्या अकॅडमी लावाव्या लागतात. ते एक खूप हे आहे. तर चला, त्याचे पप्पा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आमचं पुढचं जे काय आहे ते त्याच्या हिशोबानेच चालणार आहे. त्याला जे करायचं आहे ते आम्ही करू देणार. आपलं काही हे नाही, म्हणजे आम्ही कधीही कुठल्या गोष्टीला मुलांना अडवलं नाही आत्तापर्यंतसुद्धा. तर त्यांच्या हिशोबाने त्यांचं चाललेलं असतं. तर बघू शकता आज आपल्या बागेमध्ये किती सुंदर आणि छान छान फुलं निघलेली आहेत. तर आज स्वामी समर्थ महाराजांची पूजा आज माझ्याकडे आलेली आहे आपल्या हॉलमधली. तर त्याचं सांगते कारण, सकाळी हे म्हणजे आम्ही लवकरच नेहमीप्रमाणे उठलो होतं, ह्यांना लवकर जायचं होतं त्यामुळे. तर हे गेलेले आहे 6:15ला आणि झालं आज इतकं मजेशीर झालं तुम्हाला सांगते. अर्धा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आणि अर्धा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलेला आहे मी आजचा. तर झालं काय सांगते, सकाळी मी ज्यावेळेस आंघोळीला गेले त्यांचा पटकन आवरून घेतलं त्यांनी आणि त्यांनी चहा वगैरे घेतला, त्यांनीच घेतला आणि ते निघले. त्यांनी काय केलं, जो माझा बाहेर सोप्यावर मोबाईल होता तोच उचलला, खिशात घातला आणि ते कामावरती निघून गेले. दोघांचे फोन सेम असल्यामुळे त्यांच्या डोक्यातच आलं नाही आणि म्हणजे पोचले साईटवरती पोचेपर्यंत ह्यांचे घरी 10-15 फोन वाजायला लागले आणि
ते साईटवर पोचल्यापर्यंत त्यांचा एकही फोन म्हणजे माझा फोन वाजला नाही, कारण माझा फोन त्यांच्याकडे होता आणि त्यांचा फोन इथं घरी राहिला होता. तर घरी मी एवढं विचार करायला लागले की 10-12 फोन आले आणि हे आणखीन फोन कसे काय उचलत नाहीत, कारण मी बाथरूममध्ये होते. मी ज्यावेळेस बाहेर आले बघते तर ह्यांच्या फोनवर एवढे फोन आलेत आणि पहिलं मी माझा फोन शोधला. त्यानंतर मला माझा फोन सापडला नाही. माझ्याबरोबर लक्षात आले ह्यांचा फोन घरी राहिला आणि माझा फोन ते घेऊन गेलेत. आज अशी गंमत झाली. त्यामुळे थोडंसं शूट त्यांच्या मोबाईलमध्ये केलं होतं. त्यानंतर पहिलं त्यांचे खूप फोन वाजायला लागले. समर्थला पटकन उठवलं, 6:45ला समर्थला उठवलं आणि पटकन पप्पाला फोन देऊन ये म्हटलं. त्यांनी गेला आणि 7:30पर्यंत माघारी आलाच नाही. तोपर्यंत माझं निम्मार्ध शूट जे आहे ते त्या फोनमध्ये केलं होतं मी. तर असं झालं. सकाळची बघा मस्त अशी स्वामींची पूजा वगैरे करून घेतली, कारण आज ते नव्हते, लवकर गेलेले होते, त्यामुळे त्यांची पूजा माझ्याकडं. आणि ते म्हणले सुद्धा, मी त्यांना पहिला फोन केला माझ्या फोनवरनं, म्हणजे त्यांच्या फोनवरनं माझ्या फोनवरती फोन केला आणि त्यांना म्हटलं आज काय झाले, रिंगटोन वाजली की ओळखलं त्यांनी. तरी म्हणलं साईटवर येईपर्यंत एकही फोन कसा काय वाजला नाही असं ते विचारच करत होते. तेवढ्यात मी फोन केला आणि डायरेक्ट माझ्या फोनची रिंगटोन वेगळी होती. त्यांच्या लक्षात आलं की हिचा फोन मी घेऊन आलो आहे. आज अशी एवढी मोठी आमच्या घरामध्ये गंमत झाली. ह्यांना घाई गडबड असेल ना तर काही सुधरत नाही, सुचत नाही. त्यानंतर स्वामींची पूजा करून घेतली. अगोदर भाज्या वगैरे करून घेतल्या होत्या. समर्थ माझा फोन आणायला गेला होता ना, तेव्हाच मी भाज्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर त्यांच्या डब्याला द्यायची होती भाकरी. तर मग भाकरी भाजी हे सगळं देवपूजा वगैरे करून घेतली, स्वामींची पूजा करून घेतली, घरातल्या सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या. त्यानंतर गरम गरम भाकरी केल्या. ही वेळ आहे 9 वाजता, म्हणजे 9 वाजताचा टायमिंग आहे. 9ला मी ह्यांचा डबा रेडी करून, कारण ते 10 वाजता जेवण करतात, त्यामुळे त्यांच्या 2 भाज्या केल्या होत्या, वांग्याची भाजी आणि ढोबळी मिरचीची सुक्की भाजी केली आणि त्यांचा डबा भरून घेतला आणि डब्याला भाकरीच घेतली, म्हणजे दिली त्यांना. त्यांचं पोट बिघडलं होतं, त्यामुळे डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की 15 दिवस तरी कमीत कमी चपाती खाऊ नका तुम्ही, म्हणून त्यांनी रोज भाकरीच 2 टाईम, 1 टाईम भात आणि 1 टाईम भाकरी असं जेवण करतात. तर गरम गरम भाकरी असली की बरं पडतं, त्यामुळे मग मी सकाळी एवढ्या लवकर डबा काही देत नाही, समर्थापाशी डबा देत असते. तर समर्थ निघालेला आहे. समर्थाच्या आज 2-3 हेलपाटे गावाकडे होणार आहेत, म्हणजे गावाकडे साईट चालू आहेत ना कामाच्या ह्यांच्या, तर त्यामुळे. तर समर्थ निघाले पप्पाचा डबा घेऊन, त्याचबरोबर दूधसुद्धा घेऊन येत होतो. तर त्यानंतर बघा मी घेतली देवाची पूजा करायला. बाकीची सगळी कामं उरकून घेतली आणि त्यानंतर पूजा करायला घेतली. 9:30ची वेळ आहे आणि डबा करायच्या अगोदर जर पूजा केली ना तर पूजेला उशीर लागतो आपल्याला आणि मग परत घाईघाई देवपूजा होते. मग मला घाईघाईची देवपूजा अजिबात आवडत नाही. मी जरा वेळ का लागणार पण मग माझी निवांतच देवपूजा असते. पाठीमागची बाकीची कामं जी आहेत ना ती धावपळीची असतात आणि पूजा करायला आपल्याला निवांत वेळ पाहिजे असतो. त्यामुळे बघा मी निवांत देवपूजा करण्यासाठी मी डबा वगैरे अगोदर करून घेतला, नाहीतर समर्थ डोक्यावरच बसतो, मम्मी आवर की असं होतं. आता समर्थ आहे तोपर्यंत चालू आहे डबा, तो घेऊन जातो जर आपला स्वयंपाक उशिरा झाला किंवा काय झालं तर. पण ज्यावेळेस समर्थ जाईल ना त्याच्या कॉलेजला, तर त्यानंतर मात्र मला ह्यांच्याबरोबरच डबा द्यावा लागेल. आणि जर सकाळी 6:30ला जायचे असतील ना तर कदाचित एखाद्या वेळेस झाला माझं लवकर उठले मी पहाटे 5ला तर होऊन जातो डबा वगैरे. मी पहिली आंघोळ करून डबाच करत असते त्यावेळेस आणि त्यानंतर बाकीचं काम करते, पण होऊन जातो माझा डबा. पण त्यावेळेस मात्र नंतर मला दिवसभर जास्त कामं राहत नाहीत, कारण लवकर उठणं होतं आणि डबासुद्धा लवकर होतो असं होतं. आणि आता समर्थ आहे तर चाललेलं आहे आपलं, तो डबा घेऊन जातो पप्पाचा. आणि तसंही लय लांब नाही आहे आमचं गाव, इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहेत की हे आहेत आमचे मिस्टर, माझे मिस्टर जे आहेत ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. बंगल्यांची ही घरांची पेट्रोल पंपाची वगैरे कामं घेतात ते. तर आता सध्या गावाकडे 7-8 साईट चालू आहेत, तर त्यामुळे गावातच आहेत, शक्यतो आमच्या गावातच साईट जास्त चालू आहेत आणि आम्ही राहतोय ना या ठिकाणी एक चालू आहे. तर अशा पद्धतीनं ह्यांचं कामाचंच नियोजन असतं. त्यामुळे सकाळी आज 2 ठिकाणचे स्लॅब होते, त्यामुळे ते आज लवकर गेले होते. सकाळी लवकर गेल्यामुळे कामं भरपूर करून होतात आणि सकाळी सगळी लोक जेवढे लेबर आहेत ना तेवढे सगळ्यांना 7ला बोलवलं होतं, म्हणजे 7ला कामावर लागायचं होतं, म्हणजे सकाळी घरातनं 6:30लाच निघायचं असतं. तर पुण्याला असताना पण ह्यांचं हे शेड्यूल असायचं कंटिन्यू, नेहमी मला करेक्ट 5ला 4:30-5ला उठावं लागायचं पुण्यामध्ये असताना. पण आता इकडं आलं तसं असं कधीतरच उठावं लागतं, तरीसुद्धा माझं 5चा टायमिंग फिक्स ठरलेला असतो. 5ला उठले की माझं बरोबर सगळं होऊन जातं. रोजचं आपलं डेली जे आहे ना ते रुटीन बी सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित कामं जे आहेत ना मार्गी लागतात, जर आपण पहाटे 5ला उठलो तर. आणि जर आपल्याला उठायला 6 वाजले 6:30 वाजले तर बाकीची सगळीच कामं लेट होत जातात.
तर ताईंनो, आज सकाळपासून एवढं वारं सुटलेलं आहे ना, जोराचं वारं सुटलेलं आहे, त्यामुळे एडिटिंग करते बघा मी जिन्यामध्ये बसून इथं घरातच. तरी घरातसुद्धा दोन्ही दरवाजे उघडे आहेत ना, घरातसुद्धा वाऱ्याचा आवाज येतो आहे, असं झालेलं आहे. तर बघा, आज सकाळीच मला कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती एका ताईची, की ताई मी म्हणजे रोज सकाळी लवकर उठते, माझी व्यवस्थित झोपसुद्धा होते, पूर्ण झोप होते, आणि तरीसुद्धा मला आळस कंटाळा येतो, मला कुठलीही सेवा करू वाटत नाही, मला काही कामं करू वाटत नाहीत. तर त्या ताईंचं मी छोटं मोठं उत्तर जे आहे ते मिनी ब्लॉगमध्ये दिलं होतं. पण आतासुद्धा सांगते ताईंनो, काय होते बघा, आळस कंटाळा येण्यामागे तीन कारणं असतात. एकतर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तेव्हासुद्धा आळस कंटाळा येतो, नसेल तर आपलं शरीर जे आहे ना ते स्थूल झालेलं असतं पूर्णपणे, त्यावेळीसुद्धा आपल्याला रोज नेहमी आळस कंटाळा येतो. म्हणजे आपली जर जाडी वाढलेली असेल किंवा आपलं शरीर जे आहे ना असं पूर्ण निकामी झाल्यासारखं जे असतं ना ते होतं, स्थूलपणा येणं म्हणतात ना, तर त्यावेळीसुद्धा बघा नेहमी आपल्याला झोप, आळस, कंटाळा येतो. तर असं असतं. आणि काही वेळेस झोप नसेल आपली झाली तर त्यावेळेस ती गोष्ट वेगळी झाली, पण त्यांना रोजच असं होते. आणि एक गोष्ट आणखीन आहे की आपल्याला नेहमी निराश वाटतं, आळस येतो, कंटाळा येतो. तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला 10 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन केल्याने आपले शरीर जे आहे ना ते म्हणजे शरीराची हालचाल जी आहे ना ती व्यवस्थित होती, आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं, आणि त्यामुळे आपलं एकाग्रता जी सकाळची असते ना 10 मिनिटं केलेली, ओमचा उच्चार आहे ना ते सकाळी करायचा. आणि त्यानंतर योगा करायला चालू करा ताईंनो. तुम्ही काय होतं आहे, थोड्याफार योगा केल्यानं की आपलं शरीर जे आहे ना, स्थूलपणा जो शरीरावर चढलेला असतो ना तो कमी होतो, जेणेकरून आपली हालचाल व्यवस्थित होते. आणि व्यायाम केल्यामुळे आपलं म्हणजे शरीराची जी हे आहे ना, काय म्हणतात ती आपली व्यवस्थित हे होते, आणि आपल्या शरीरामध्ये चेंज होतं, बॉडीमध्ये चेंज होतं. थोडाफार चेंज झाल्यानंतर मग आपल्याला फ्रेश वाटायला लागतं हळूहळू, जसं आपण व्यायाम वाढवू तसं. आणि मेडिटेशन मात्र रोज करा, आणि त्याचबरोबर रोज मेडिटेशन करा. ओमचा उच्चार 10-15 मिनटं ओमचा उच्चार करा. ओमचा उच्चार केल्यानंतर इतकं भारी वाटतं ना, फ्रेश वाटतं. त्यानंतर सकाळी उठल्या आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा असतो, तो सुद्धा म्हणायला सुरुवात करा. खूप चांगलं असतं बघा. साक्षात आपल्या हातामध्ये माता लक्ष्मी सरस्वती बसलेली असते, आपल्या घरातल्या कर्त्या स्त्रीच्या. त्यामुळे आपल्याला भरपूर यश प्रत्येक कामामध्ये येतं, आपला दिवससुद्धा चांगला जातो. त्यामुळे सकाळी माता लक्ष्मीचं नाव घ्यायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तो गोविंद प्रभाते करदर्शनम, असं म्हणून हे करायचं. 3 वेळा म्हणायचं. आपले दोन्ही हात जुळवायचे आणि दोन्ही हाताकडे बघून आपल्याला हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर व्यायाम वगैरे सगळं व्यायाम झाल्यानंतर मग आपलं मेडिटेशन करून आंघोळीला जायचं. तर हे एवढं तुम्ही 3 जे मी सांगितलेले आहेत ना उपाय ताईंनो ते करा. आणि त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर, आता ह्या दिवसामध्ये जास्त करून लवकर सूर्य उगवत नाही, कधी उगवतो तर कधी ढगाळ वातावरण असल्यामुळे नाहीच होत. तर तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही रोजचं नित्यनेमाने ज्या वेळेस सूर्य उगवेल त्यावेळेस तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. जल अर्पण केल्यानंतर आपले 99% प्रॉब्लेम जे आहेत ना ते सॉल्व्ह होतात. दिवसभर इतकं फ्रेश आणि ताजं टवटवीत वाटतं ना की बस. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यातलं मी सांगते, त्याच्यावरती मी स्वतः किती काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. आता माझं तुम्ही डेली रुटीन खूप दिवस झालं पाहिलेले आहे, म्हणजे पहिल्यापासूनचं. जसं माझं रुटीन पहिलं जसं आहे तसंच आत्तासुद्धा आहे, काहीसुद्धा चेंज झालेलं नाही. सकाळी लवकर उठणं किंवा हे सगळ्या गोष्टी करणं आणि तितक्याच आवडीनं करणं. तर हे सगळे आपल्यामध्ये बदल हवे असतील तर आपल्याला सकाळी लवकर उठून मेडिटेशन करावं लागेल, त्याचबरोबर थोड्याशा योगा कराव्या लागतील आणि सूर्यनमस्कारसुद्धा करावा लागेल. तेव्हा आपल्याला पूर्ण असा फरक जाणवेल. ताई तुम्हाला नक्की करून पहा, फरक जाणवेल. तर बघा, कपडे वगैरे वाळवून घातली आणि त्यानंतर अचानक लक्ष गेलं ह्या जांभळ्या धोत्र्याकडे. सकाळी मी लक्षात दिलं नाही, नाहीतर मी आपल्या देवघरातल्या महादेवाच्या पिंडीला वाहिलं असतं. आणि सकाळीच आज मी समर्थला म्हटलं पण होतं की समर्थ महादेवाच्या मंदिरात जाऊया, पण त्याला पप्पाकडे जायचं होतं आणि त्याला आज स्लॅप होते, त्यामुळे पप्पा त्याला दिवसभर तिथंच थांबायचं होतं, त्यामुळे त्यानं पण नको म्हटलं. आणि बघू शकता आपलं कलिंगड बागेतलं केवढं मोठं झालेलं आहे. तर मस्त असं रोज मी पाहते बघा, रोज त्याची थोडी का होईना साईज वाढते आणि मस्त असं ओव्याची झाडंसुद्धा खूप छान फुटलेली आहे. तर आपली परसबाग आता तुम्हाला रोज नव्याने पाहायला मिळणार आहे मैत्रिणींनो. चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ थोडा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर भेटूया आपण उद्याच्या छानशा